संतोष शेटन मी ना गावातून चावी घेतला आणि डायरेक्ट हॉटेलवर आलो. परत हॉटेल येऊन आता हे सगळं साफसफाई करावं लागेल. नक्की हे सगळं आहे ना बाहेर घ्यायला लागेल. शॉपिंग करायला आम्ही भैयाला 2 पॅन्ट 2 टी-शर्ट घ्यायचे ते. अरे हमारा आचार्य उसको लेने का है, हमको नहीं लेने का है. हमको नहीं लेने का. मेरे ऑलरेडी मेरे पास आहे. हॉटेलवर काम करता करता ना कळतच नाही टाइम झालाय. सकाळी आलतो जवळपास 10 वाजता संतोष शेटन मी. आता बरोबर आहे ना 3 वाजल्यात. प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला. घरून कपडे चेंज करून डायरेक्ट ना आपल्या नईच्या कडेला आलोय. आपल्याला गवत कापायचंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 9:30 वाजल्यात. आपल्याला जायचं हॉटेलवर. संतोष शेटन मी आहे. आपलं ओपन करायला लागन. ते मावशी आलेली भांडी घासायची. तिने घासून बिसून ठेवली असेल. नाही चालू केली असेल कदाचित. 9 वाजता 9:30 झाल्यात. अजून अर्धा तास लागेल त्यांना. तर आपण गावात जाऊन चहा घेऊ आणि तर डाय हॉटेलला जाऊ. मग संतोष शेटन मी ना गावातून चावी घेतला आणि डायरेक्ट हॉटेलवर आलो. परत हॉटेल येऊन आता हे सगळं साफसफाई करावं लागेल. नक्की हे सगळं आहे ना बाहेर घ्यायला लागेल. संतोष शेट येतोय त्याच्या 2 व्हीलरवर. तर मग सगळं साफसफाई करून घ्यायला लागणार की पूर्ण. या जाईन 15-20 मिनटं फक्त. तर बाईया का गेलो तो बाईया आपल्या ऑफिसला झोपलेला आहे. त्याला उठवायला लागेल. एक तासभर नाही अजून. आता 10 वाजल्यात. टेबल लावलं आहे परत. आता साफसफाई करायची फक्त. बाकी आहे ना आम्ही सेटिंग वगैरे करून ठेवलेत. पण ते किचन मधलं आहे ना ते बैया ठेवीन आता बरोबर व्यवस्थित. आणि काचवाला आहे ना ही काच लावून टाकीन बरोबर. ही काच लावताना तुटली त्याच्याकडून. काचवाल्याचं एक काम आहे. बाकी काय नाही. बाकी चिखलं जायचं थोडं काम आहे. या बैयाला पॅन्ट शर्ट आणतात 2 जोड आणायला लागेल याला. शॉपिंग करायला आम्ही भैयाला 2 पॅन्ट 2 टी-शर्ट घ्यायचे ते. अरे हमारा आचार्य उसको लेने का है, हमको नहीं लेने का है. हमको नहीं लेने का. मेरे ऑलरेडी मेरे पास आहे. 2 टी-शर्ट 2 नाईट पॅन्ट आणि बस. बाकी अजून आहे ना मार्केटमधून अद्रक घ्यायला लागेल आपल्याला. त्यांनी लिस्ट पाठवली नाही अजून मला. अद्रक पाठवल्यानंतर घेऊ आपण. कॉलर में भी दिखाओ उसको जान दो है ना रे. राउंड में ही आएगा. हैंडल वाला राउंड में है. कॉलर में जैसा डाले उतना रहेगा. ओके ऐसा नहीं चाहिए ना उसको. ओके रेड चिल्ली टोमॅटो आहे ना. अरे रेड चिल्ली 5 लीटर का है ना ये. ठीक आहे बरोबर आहे. वही दे करा सब संतोष. बस लवकर माग गेला त्याला सांगितलं. चिखलीत बाई लय गर्दी आली रे. हा पहिली उडी गर्दी नव्हती राहू इथं. जाम तुमते आता इकडं. रोज बायला कपडे आणली आणि आपल्या सॉसच्या बाटल्या आणल्यात. बाकी आपल्याला 2-3 सामान होते सगळे घेऊन आलो आम्ही. आता जवळपास ना 2 वाजल्या सेटिंग चालू आहे. आता आपलं स्टोर रूम पण आहे ना. हॉटेलवर काम करता करता ना कळतच नाही टाइम झालाय. सकाळी आलतो जवळपास 10 वाजता संतोष शेटन मी. आता बरोबर आहे ना 3 वाजल्यात. 3 वाजता तुम्ही घरी चाललोय. घरून मला आहे ना जेवायचं आहे आणि आपल्या भीमाला आहे ना पळवायचं ना. बंटे शेट बाकी सगळी पोरं राहिली. नियोजन करावं लागेल त्याचं पळवायचं. मग 2000 years later. प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला. घरून कपडे चेंज करून डायरेक्ट ना आपल्या नईच्या कडेला आलोय. आपल्याला गवत कापायचंय. जवळपास 20 पॅन्ट घेऊन जाऊ. 7 दिवस जातील आपल्याला. हा हिरवं खायला नाही. रानात आपल्या निघास आहे पण ते आणायला विनायला सेटअप नाही. कुट्टी मशीचा कुट्टी मशीन जर सेटअप असता ना तर गिन्नी गावात आणला असता आपण. उद्या आता मुळीक म्हणले की उद्या ना कुट्टी मशीन जॉईन करून देतील. परवा आपण परवा एक 4-5 दिवसानंतर आहे ना गिन्नी घास आणून ती कुट्टी चालू करू त्यांना. मग मका भेटणार रे. नाही तर मका आहे ना लय जवळ झाला असतं.
दाय गोठ्या टाकली असती मका आणि ती कुट्टी पाडली असती लगेच. आता प्रॉब्लेम झाल्यामुळेच अवघड झालं एड्या. संतोष शेटर मी आलो त्या दिवशी ना, 2च पॅन्ट आहे का आपण घेऊन गेलो. मला टांग फाटली दोघांची आमची. मला तर काय कापताची आहे ना. तन्मयन मी आलो आज पॅन्ट आहे कापायला. माग आपण गावात घेऊन गेलतो ना त्याच्यापेक्षा लय वाढले गावात आता परत. बघितलं जरा चिखल झाला फक्त, वरून यायला लागेल. ताक सडले राव खालून. दिसते ना काळं काळं झालेलं आहे. चांगलं गावात होतं मागल्या वेळेस आम्ही 100 एक पॅन्ट नेलं इथून अशा मार्वेलच्या गवताच्या. आता ताक सडलंय गावात कारण मध्ये पाऊस जोरात आला ना, तिथून पाण्याचा प्रवाह ना इथपर्यंत आलता या बांधापर्यंत या गवतापर्यंत. त्याच्यामुळे ना गावात सडलंय आणि वास मारता. मी वरच्यावर काढले 3 पॅन्ट फक्त. या आंब्यापर्यंत गावात हाय राव, पण नाक खराब व्हायला वास मारतंय. ह्याच्या या मोठ्या गावात ना आपल्या गिन्नी गावात राहणार बरं आहे. ते जाईन आणायला उलट ह्याच्यापेक्षा कुट्टी आपली जॉईन केली ना, कुट्टी मशीन, मग आपण गावात परवा गावात आणू. मग गिन्नी घास आपलं राहणार आपलं रवी शेट 2-3 जण घेऊ आणि आणू वाहून सगळं एक 10 दिवसात तरी. पॅन्ट आहे का आपल्या राव? 3च पॅन्ट झाले आणि इथं पण एवढं वास मारत गावात. चला आजचा दिवस भागला बघते यांचा. या ही जागा क्लीन केल्याची दोघांची आणि दोघांना आत घेतलं. आत घेऊन लांबवून टाकलं, बिमानी खाल्लं. लक्ष्मी खाते आता नंतर आहे ना पाणी पाजून कडबा टाकून द्यायचं आणला. नंतर दूर करून जायचं निघून आहे हॉटेलवर आंघोळ बिंघोळ करायची घरी जाऊन. कारण इथं गोठ्यात आलं ना काय अंगाचा वास मारतोय शेणानी. परत हॉटेलवर जाऊन संघर्ष करायला लागेल मला आता परत. मग डायरेक्ट 12 वाजताच हॉटेल बिटेल बंद करून यायला लागते. संतोष शेट्टी मला जवळपास आता आहे ना 7:30 वाजल्यात. करून आहे ना सगळं उरकून बिरकून चहा पिऊन डाय हॉटेलवर आलो. आता कस्टमर नाही बरं का, पण व्यवस्थित चाललं. आता संतोष शेट सकाळ इथं होते. मी आता जस्ट आलोय, कस्टमर नाही. आज नेमका सोमवार रे, त्याच्यामुळे जरा धंदा आहे ना रे, थोडा कस्टमर जरा कमी आहे. पण अदरवाईज चाललंय आपलं व्यवस्थित हळूहळू तरी. अजून आता 7:30 वाजल्यात. जवळपास आता 12 वाजता आपला पॅकअप होणार. आज आहे ना नेमकं सोमवार आहे, जरा कस्टमर पण नाही का. इथं शेतावरून चिकनवाले कोण चिकन घेतला आम्ही अर्धा किलो. संतोष शेट ते बाई ना इच्छा आली चिकन खायचे राव. बाईला म्हणा मस्त फ्राय बनव चांगलं, थोडं मिडियम स्पायसी. ज्यादा स्पायसी मत बनव भाई. हा रोशन भाई 100% चांगलं बनव. आता तुला टेस्ट नाही राहायची मग. आज कसं आहे काय थोडी कमी आहे त्यामुळे थोडी आपण टाइमपास करून राहिलो. भैया चिकन फ्राय केलंय. चिकन फ्राय खाऊ भैया. शेजवान चटणी ना जरा, चटणी सांग खाऊ माझ्या इकडे जरा. 2000 years later. 11:30 वाजलेत बरोबर. आज काय असतं कस्टमर नाही, त्याच्यामुळे आम्ही पॅकिंग केलं सगळं.
एक 15-20 मिनिटात आता बंद करीन सगळं. आता लास्ट राहिले असं साफ करावं लागतंय. नंतर ना असं थर जमा होतोय डायरेक्ट तेलाचा. तो असं प्रॉपर साफ करणार. या साईडला डस्टबिन आहे, ह्या डस्टबिन टाकून देणार आम्ही. बाकी तर सेटिंग असं ठेवलेलं आहे. आता उद्या मग बाहेर काढायचं परत. मग असं हे डेली साफ करतो, डेली आत बाहेर करायला लागतं. असं संतोष शेड गेला पुढं. आता मी पण निघणार आहे. रोशन उरकते थोडा वेळ आता.